निश्चित आपण पाहतोय या ठिकाणी आता संजय दिना पाटील ज्या पद्धतीनं भाष्य करतायत त्याच्या कुठे ना कुठेतरी त्यावर देखील प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। बरेचसे नेते आहेत शिंदे गटातले शिवसेनेचे, त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की त्यांच्या वतीनं आम्ही स्वतः याची माफी मागतो आणि आपण पाहतोय की ज्या पद्धतीचं भाष्य केलेलं आहे त्यामुळे पक्षाकडून आता नेमकं त्यांना काय सांगितलं जाणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून संजय दिना पाटील आणि संजय राऊत यांच्यामधला जो वाद रंगताना आपल्याला पाहायला मिळतो, जो सामना रंगताना पाहायला मिळतो आणि ज्या पद्धतीची भाषा दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधामध्ये वापरत आहेत त्यातूनच कुठेतरी त्यांच्या रागाचा जो बांध आहे, संयमाचा जो बांध आहे तो सुटल्याचं बोललं जातं आणि त्यातून त्यांनी अशा पद्धतीची शिवीगाळ केलेली आहे। मात्र आपण पाहतोय की याचा आता विरोध केला जातो। त्यांना वाय+ सुरक्षा, त्यांच्यासोबत पोलीस अधिकारी सुद्धा आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये जी धमकी पत्रकारांना दिलेली आहे त्याचा निषेध केला जातोय। मी सध्या अधिवेशनामध्ये आणि अधिवेशनामध्ये आपण पाहतोय, मी माझा कॅमेरामॅन सावंतला सुद्धा सांगेल, योगेश सावंतला, की ही सगळी दृश्य दाखवावी। बघा, जेव्हापासून ही बातमी समोर आलेली आहे बरेचसे नेते पदाधिकारी आहेत, त्यांच्या इंटरव्ह्यूज या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि पत्रकारांकडून सर्व लोकांच्या, सर्व नेत्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या घेतल्या जातात। कैलास पाटील आपल्यासोबत आहे। कैलासजी, ज्या पद्धतीची भाषा वापरली, वाय+ सुरक्षा आहे त्यांना, आणि तुमचेच खासदार आता तुमच्या पक्षातून गेले, शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आले, धमकी देत आहेत पत्रकार। सत्तेची मस्ती किती असते हे आपल्याला काही 2 दिवसात समजेल। म्हणजे एखादा खासदार किंवा एखादा लोकप्रतिनिधी, आपण लोकप्रतिनिधी म्हणजे नेतृत्व करताना आपण कशा जबाबदारीने वागलं पाहिजे आणि 2 दिवसात सत्तेत गेल्यानंतर तुमच्या भाषेत किती बदल होतो हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि मला मगाही म्हणलं मी की यांना सुरक्षा का दिली? आपल्याकडे पोलिसांवर एवढा ताण असताना, गुन्हेगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले, असं ड्रग्ज असू द्या, गुन्हेगारी असू द्या, सगळ्या गोष्टी एवढ्या वाढलेल्या असताना ताण आहे पोलीस यंत्रणेवर, त्यांना संरक्षण का दिलं? विरोधक म्हणून आता तुमची भूमिका काय? आमची भूमिका आहे की सरकारनं आधी स्पष्ट करावं, असा कुठला त्यांना धोका होता की त्यामुळे सुरक्षा द्यावी लागली, आणि मग तुम्ही त्यांना सुरक्षा, सर्वसामान्य माणसं, विरोधी पक्षातले कार्यकर्ते आणि पत्रकार यांना धमकवण्यासाठी दिली का, याचं स्पष्टीकरण सरकारने देणं गरजेचं आहे। नक्कीच हा मुद्दा तुम्ही अधिवेशनात उपस्थित करणार का? नक्की करणार। नक्कीच आपण पाहतोय मुद्दा अधिवेशनात उपस्थित करणार असे सर्व आमदार म्हणतात। त्यासोबतच आपण पाहतोय की शिवसेनेचे, शिंदे यांच्या शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांनी पण म्हटलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।